काय सिलेंडर संपला? बापरे, सकाळी सकाळी जोरदार पाऊस पडलाय आणि सिलेंडर पण मग कसं काय व्हायचं हे आपला? नमस्कार मंडळी, सोबत उमा. काय उमा, काय करतेस? बोंबील भरतेस? बरेच दिवसांनी किचन मध्ये आली बघा. काय कशी आहे तब्येत वगैरे सर्व? हां, तर आज गुरुवार आणि बोंबील मासा पापलेट माशाची ऑर्डर आली. आणि इकडे सपनाताई, बरी आहेस ना? हे बघा कांदा वगैरे सर्व काही, खोबरा. बापरे, किती खोबरा आहे. काय ऑर्डर आहे? उद्याची तयारी. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून आलाच असाल, तर उद्या आपल्याला 18 किलो चिकन करीची ऑर्डर आलेली आहे. त्याचीच सर्व तयारी होताना दिसते. आणि उद्या शुक्रवार आहे आणि त्या 18 किलो सोबत आणखी आपल्याला बिर्याणी वगैरे अलग अलग ऑर्डर आहेत. त्या कशा पूर्ण होणार ते आम्हाला माहिती आहे. पण आता इकडे ही जी गॅस आहे आपल्याकडे, जी शेगडी आहे, त्याच्यावरती 18 किलो चिकन कसं बनवणार? ते पॉसिबल नाही ना ताई. त्यासाठी आपल्या इकडे एक कॅटरिंगचा बिझनेस करतो एक मित्र, त्याच्याकडनं आपण एक गॅस शेगडी घेऊन येणार आहोत. आणि मोठा टोप, कालता, जे काय आपल्याला 18 किलो चिकन बनवायला लागेल त्या सर्व वस्तू घेऊन येण्यासाठी ते आपण जाणार आहोत. तर उमा इकडे, अनायाची पण एक्झाम आहे, तिची तयारीसाठी चालली. अनायाला मी घरी सोडून आलो आहे आणि आता मी आणि सपनाताई जाऊन त्या कॅटरेसवाल्याकडनं जे काही वस्तू लागतात ते घेऊन येणार. चला, आलोय आपण कॅटरेसवाल्याकडे आणि हा टोप सिलेक्ट केला. होईल नाही आहे ताई 18 किलो? हे बघा, 18 किलो चिकनसाठी हा टोप घेतला आहे आपण. आणि त्याच्यावरती एक प्लेट आणि कालता बी दे ना, कालता. आणि इकडे शेगड्या पण दिसतात तुम्हाला. यो टोप मावल आवरी मोठी शेगडी घ्यायला लागेल नाही? हां, तर ही मोठीच लागेल आपल्याला. हे बघा, अशा मोठी ऑर्डरी देत आहे, तर आपल्याला रेंटवरती हे सर्व सामान घ्यावं लागते. ताई आपल्याला वासाच करायचा आहे. पुढं सर्व सामान खरेदी करायचं आहे आपल्याला. एक्सपांड करायचा आहे आपला बिझनेस. हे बघा, हे डब्बा पार्सलसाठी. ये जाएगा इसमें पूरा 18 किलो? यहाँ तक आएगा ना? हाँ, एकदम पतला नहीं, गाढ़ा रहेगा. हाँ, चला, तर टोप, कालता बिलता घेऊन जाणे आपल्या स्कूटीवर पॉसिबल नाही, म्हणून आपण एक रिक्षा मागवली. कर्म हीच पूजा आहे. चला, तर टोप, पार्सलसाठी डब्बा, कालता आणि शेगडी, जे काही आपल्याला 18 किलो चिकनसाठी जे काही आपल्याला वस्तू लागतात त्याची सर्व तयारी झालेली आहे. आणि आपल्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा सिलेंडर पण आहे. तर झालं ना ताई सगळं? आणि आणखी आपल्याला मदतीसाठी एक ताई पण येणार आहे सकाळी. तिला पण आपण बोलवलेली आहे, कारण ऑर्डर पण आहेत आणि शुक्रवार असल्यामुळे बाकीच्या ऑर्डर पण येणार आहेत. जे काही करता येईल ते आपण आत्ताच करतोय. आणि चिकनवाला कधी? सकाळी 8-9 वाजता येणार आहे ना? चिकनवाला 8-9 वाजता येणार आहे. 18 किलो चिकन वगैरे घेऊन सर्व येणार आहे. तर आता 9:15 झालेत. ऑर्डर्स तर आपल्याला कंप्लीट केलेले आहेत बोंबील पापलेटचे. आणखी वेट करूया, ऑर्डर वगैरे काही येतं आहे का बघूया. नाहीतर उद्या सकाळी डायरेक्ट आपण चिकन बनवताना भेटूया. आता हे टेस्ट करायचं आहे नाही सगळा? गॅस बीस लावून बघायचे आहे, चालू होते का नाही ते सर्व बघूया. चला, टेस्टिंग वगैरे झाली आपल्या गॅसची. आणि इकडे बघा, देवयानी ताई आणि देविका ताई आणि सर्व त्यांचं कुटुंब आलंय बघा. ताई तुम्ही मध्ये भेटलेलं ना मला? नाव काय तुमचं? वीणा कोळी. आणि प्रभा कोळी ताई आणि एक छोटी पण आहे बघा. हाय, काय नाव तुझं? शेरिल. शेरिल शेरिल. आणि आपल्याकडनं आंब्याचं आणि आवळ्याचं लोणचं घेऊन चाललं बघा. धन्यवाद येण्यासाठी. हां, चला. हो हो, थँक्यू, बरं वाटलं. चला, जर तुम्हालाही इच्छा असेल लोणचा किंवा मसाला ऑर्डर करण्याची, तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप करूनही ऑर्डर करू शकता. आता लोणचा आपल्याकडे भरपूर स्टॉकमध्ये आहे आणि मसाला संपत आला आहे. 3-4 किलो आहे अजून. जर पाहिजे असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि दुसरा स्टॉक पण आपल्या येणार आहे, काय आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधीच तो पण अवेलेबल करून देऊ आपण. रात्रीचे 10 वाजलेत, अजून काय ऑर्डर आली नाही आपल्याला दुसरी. तर आता बंद करूया ना ताई? सर्व आता साफसफाई करून घेणार आणि मग आता आपण उद्या सकाळी चिकन बनवताना भेटूया. बोला एकवीरा माते की जय.
सकाळीचे 8:30 वाजलेत. मी आलोय आपण आपल्या शॉपवरती. काल रात्री जाता जाताना मस्त 2 पापलेट भरीत कोळंबीची ऑर्डर आली. पूर्ण करून आपण झोपून गेलो. तर इकडे सपनाताई आणि अश्विनीताई आहेत ज्या कोलिम साफ करतायत. एक बाजूला खोबरा भुसतायत. हे काय बनवलं? कोलमाचा कांजी. आता त्याच्यामध्ये कोलिम टाकणार. इथे कोळंबीचा रस्सा बनतोय. आणि काय झाला नाही सगळा? चिकन नाही आला अजून. काय सिलेंडर संपला? बापरे, सकाळी सकाळी जोरदार पाऊस पडलाय आणि सिलेंडर पण. मग कसं काय व्हायचं हे? आपला सिलेंडर संपला. आता कसं काय? अजून उघडला पण नसेल. बुकिंग कशी काय करायची? याला सर्व टायमावरतीच झालंय. कालच आम्ही गॅस टेस्ट वगैरे केली. सिलेंडर वगैरे मस्त चालत होता. आणि आता सकाळी सकाळी आल्यावर सिलेंडर संपलाय ही खबर आली. आता मिळेल का नाही माहिती नाही. 8:30 वाजलं. जावायला लागेल, बघायला लागेल. चला तर गॅसवाला अजून उघडला नाही. 9 वाजता उघडणार. पण इकडे आपला चिकन रेडी झालेला आहे बघा. इकडे 8 किलो आणि इकडे 4 किलो, 12 किलो. अजून 4 किलो कापायचं बाकी आहे. आणि इकडे कलेजी पेटा. चला तर परत आलोय आणि फायनली आपल्याला गॅसवाला मिळाला आहे, जो आता 5-10 मिनिटांमध्ये आपल्याकडे येते सिलेंडर टाकण्यासाठी. चला सर, थँक्यू. तर आपल्या बेलापूरमध्ये डिलिव्हरी करतात ते अवेलेबल नव्हते, पण हे उलवेला जाणारे सर होते, त्यांनी दिलाय बघा. थँक्यू रिक्वेस्टला मान दिल्यासाठी. हां, चला 19 किलोचा सिलेंडर पण आलाय आणि 18 किलो चिकन पण आलाय. करूया आता सुरुवात. दिवाल्या गावातनं मासली वगैरे घेऊन आलोय. सोबत सिलेंडर, चिकन बिकन सर्व काही आलंय. आणि बघा मस्त एक गॅस मागवली होती, काल आणली होती. त्याच्यावरतीच आपण टोप ठेवलाय. आणि टोप 25 किलोचा मागलेला नाही आपण. आणि बघा किती मोठा टोप दिला. झालाय सगळं 18 किलो मावला यान. 18 किलोचा चिकन. अजून 18 किलो मावल. बापरे. हां हां, बरोबर बरोबर. थिक ग्रेव्ही असल्यामुळे मोठा टोप मागवलाय आम्ही. आणि बरोबर झालाय बघा अंदाज. सकाळी सिलेंडर संपला होता, हालत खराब झाली होती, पण सर्व काही मॅनेज होते बघा. करा करा, हळूहळू करा. 11 वाजता येणार आहे तो डिलिव्हरी घ्यायला. 12 वाजता. तर थोड्याच टायमाने उकाला आलेला आहे. किती टाइम जाईल शिजायला? 1 तास? अर्धा तास? अर्ध्या तासामध्ये शिजणार सांगते. आणि अशा मोठ्या मोठ्या ऑर्डरी असतील तर काय टेन्शन घेऊ नका चवीचा. कारण आपल्या ज्या कुक आहेत त्या सर्व हल्दीमध्ये जाणाऱ्या कुक आहेत ना. किती किलो बनवतात हल्दीन गेल्यावर? 100-150? हां, 100-150 किलो बनवता नाही? 100-150 किलो जेवण बनवत असतात. तेवढा त्यांना अनुभव आहे बघा. आणि बघा कसा दिसतंय चिकन. 80 लोकांसाठी आज आपण चिकन बनवतोय. बटाटा घातलाय, सर्व कलेजी पेटा, चिकनचे पीस जे काही आहे ते सर्व एकदम. आणि चिकन आपल्याकडे एकदम सॉफ्ट असते ना. आपला चिकन मस्त एकदम आपला चिकनवाला आहे नेहमीचा, तो चिकन सॉफ्ट आणून देतोय. तर आज शुक्रवार आहे आणि बाकीच्या ऑर्डर्स पण येतात. बिर्याणीची पण ऑर्डर आहे आपल्याला. आणि कालवा, चिंबोरी करी, रावस फ्राय, भरपूर सारे ऑर्डर आहेत. त्याही आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. 10:30 झालेत. घ्या आता लवकर. येईल आता डिलिव्हरी घ्यायला. चला तर चिकन झालेला आहे आपला 18 किलोचा. आणि एक टँक मागवली जी काल दाखवली होती. त्याच्यामध्येच आता आपण स्टोअर करून देणार आहोत बघा. तर तुमची ऑर्डर कितीही मोठी असू द्या, तुम्ही बिंदास करू शकता. दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करा. 2-3 दिवस अगोदर सांगितलं तर खूप बरं होईल. हे बघा असं सर्व मॅनेज करावं लागतं आपल्याला. हे बघा. आणि लग्नकार्य असलं तरी करू नये ताई आपण. लग्नकार्य असेल तरी पण तुम्ही आपल्याला ऑर्डर देऊ शकता. हे बघा आपले जे मेन शेफ आहेत ते एकदम लग्नवालेच आहेत, हल्दीवालेच आहेत. तर आता सर्व पॅकिंग करूया आणि नंतर भेटूया. चला तर रोहन सर आलेत आणि ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती. सर ऑर्डर रेडी आहे तुमची? हां, तर सांगा नक्की. आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्याकडनं. हो, ऑनेस्ट रिव्ह्यू द्या. आवडलं तर आवडलं सांगा, नाही तर नक्की नाही सांगा. चालेल. चला, थँक्यू सर.